जय शिवराय सर. जय शिवराय बोला. हा सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे बघा आता पाऊस उघडीप झालेला आहे. हम्म. तरी सर जोरदार पाऊस किती तारखेपर्यंत पडेल त्याला सविस्तर अंदाज द्या. नक्कीच. ह्या वर्षी जी मान्सूनची लेट एंट्री आहे हा. त्यानंतर ती बरसली तर दमदार बरसली आणि काही ठिकाणी अति मुसळधार बरसली. हो हो. धरण क्षेत्रातही चांगल्या पद्धतीनं वाढ झाली, पण आता अशा मोडवरती आहोत की आता कुठलीच उघाड आपल्याला सहन होणार नाहीये. पण तरी सुद्धा पावसानं 9 जुलै पासून म्हणजे कालपासून जी उघाड दिली, ही उघाड जवळपास काही ठिकाणी 15 पर्यंत, काही ठिकाणी 16 तर काही ठिकाणी 17 अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या विविध कोण्यापर्यंत ह्या तारखा निवडून आलेल्या आहेत. हा. 15 जुलैला परत महाराष्ट्रात पावसाची एंट्री होते. तो जिल्हा म्हणजे विदर्भातले एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी पहिल्या दिवशी सुरुवात होईल. हा. त्याच्यामध्ये खान्देशचा पण नंबर आहे, छत्रपती संभाजीनगरचा पण आहे. हम्म. यामध्ये सर्व तालुके गेला 15-16 ही तारीख विदर्भ आणि खानदेशसाठी आहे. मराठवाड्याला सुद्धा 15 तारखेलाच वातावरण हे सक्रिय होणार आहे विदर्भाबरोबरच. पण हम्म. ज्या अर्थी विदर्भाकडे या पावसाचा कल आहे त्या अर्थी या मराठवाड्यामध्ये फक्त दिलासाच मिळेल. म्हणजे पहिल्या दिवशी पेंडवलता, दुसऱ्या दिवशी 16 तारखेला त्यापेक्षा बरा आणि 2-4 दिवसामध्ये 19 तारखेपर्यंत पूर्ण मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र हा बऱ्यापैकी पाऊस होऊन जाईल. हा. पण आता याच्यामध्ये काय होईल, फक्त दिलासाच मिळतोय म्हणजे पिकांपुरता, वाढीपुरता असाच तिथे पाऊस पडायला जे वातावरण आहे. हो पण सर. ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होणार आहे, जसं जशी सुरुवात झाली सुकलेल्या मालांना दिलासा मिळण्याची, हा. तसा तसा हा पाऊस तारखेनुसार वाढत जाणार आहे. 15ला बऱ्यापैकी, 16ला त्याच्यापेक्षा बरा, 17-18 पुन्हा मध्यम, 19, 20, 21 ह्या 3 दिवसांमध्ये खानदेश आणि विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची देखील सुरुवात होऊ शकते. हा. आणि मराठवाड्यामध्ये 15-16ला झालेली सुरुवात ही दमदार असून पिकांना दिलासा असून 21, 22 ते 25 दरम्यान मध्ये आपल्या विहिरीचा वगैरे पाण्याचा जे काही प्रश्न आहे हे हा. मिटवायला सुरुवात होईल, अशा पद्धतीचा मान्सून या भागांमध्ये सक्रिय होऊन जाईल. हा. हम्म. सर, यंदा काय असं दुष्काळाची परिस्थिती नाही ना? तुम्ही पहिलं सांगितलं होतं की यंदा दुष्काळ काय पडणार नाही. हे पहा, 1972चा जो संदर्भ देऊन शासकीय असेल किंवा इतर हवामान तज्ञ हा. सांगण्याचा प्रयत्न करतात की 1972 सारखा भीषण दुष्काळ आहे आणि सध्याची परिस्थिती मराठवाड्याची पाहिली तर तसं दिसतंय सुद्धा. हा. पण माझं वैयक्तिक काय म्हणणं आहे की सध्या पाऊस जो काही बरसलाय, काही ठिकाणी पाण्याच्या थेंबाची जाडी नसल्यामुळे तो कमी पडलाय, काही ठिकाणी जास्त पडलाय. हा. तर काही भाग असे आहेत की त्यांना नको नको करून टाकलंय. तो भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही तसे काही भाग आहेत. हा. जवळपास 70 ते 60% भाग आहेत आणि 40% भागांनाही जेमतेम असे विदर्भामध्ये सुद्धा. हा. पण आता एकंदरीत आपण त्या टप्प्यामध्ये आहोत जिथून पुढे पावसाचा जोर वाढत असतो. तर आता जुलै महिन्याचा हा दुसरा जो टप्पा आहे, याच्यामध्ये सुरुवातीला 15-16ला ही जी काही सुरुवात होते, तर ही सुरुवात मराठवाड्यासाठी, विदर्भासाठी आणि खानदेशसाठी बरोबर पश्चिम महाराष्ट्रासाठी बरी आहे. हो. ज्यामध्ये जसं आता आपण पाहिलंय 6-7 तारखेला दमदार पाऊस झाला, तसं 15-16ला दमदार पावसाला सुरुवात होईल. आणि हा पाऊस पहिल्या दिवशी लगेच वाहून होणार नाहीये. हम्म. तो तसा काही नागपूर वगैरे भागात सुद्धा होईल. पण तो वाढत वाढत 22 तारखेपर्यंत, म्हणजे त्यामध्ये गॅपच नाही परत. जेव्हा 15-16ला सुरुवात होईल तिथून पुढे सापका शिपका हा 4-5 दिवस चालत राहील, जसं मागच्या 5 सुरू झालंय. पण त्यानंतर मात्र सापका शिपका नव्हे तर एक जोरदार पर्जन्यवृष्टी महाराष्ट्रामध्ये सुरुवात होऊन जाईल. आणि एक्झॅक्टली हा जुलै संपल्याच्या नंतर दुष्काळ 1972चा आहे की कोणत्या सालचा आहे हे आपण त्यानंतर ठरवूयात. हा. आणि ज्या वेळेस आपले खळे दळे किंवा आपल्याला भरभरून पीक होईल, या हिशोबानेच आपण ते ठरवलं जाईल की हा हा. दुष्काळ होता की नाही होता. कारण की एका महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये हा दुष्काळ ठरवत नाहीये. हो हो सर. 2023चा संदर्भ देतो. जवळपास पूर्ण वर्ष हे कमी पावसाचं होतं, खूप कमी होतं अत्यंत. अशी जशी सुरुवात झाली अशी पण सुरुवात नव्हती 2023ला. हा. पण ज्यावेळेस दिवाळी झाल्याच्या नंतर अनेक भागांमध्ये वाहुनी पाऊस झाला, तो एका रात्रीमध्ये झालाय. 1 महिन्याचा पाऊस एकीकडे आणि घंट्याभराचा पाऊस एकीकडे, अशी गत असते मान्सूनच्या पावसाची. कोणतेही दिवस कसा येईल हे सांगणं कठीण आहे. पण अशी गोष्ट आहे की 1972 सारखा भीषण दुष्काळ होणारच नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विहिरीच्या पाण्याचा पिण्याचा प्रश्न जो आहे, हा जुलैचा अखेरचा आठवडा आणि हा जो काही येणारा आठवडा आहे हा. तिसऱ्या नंबरचा, ह्या आठवड्यामध्ये पिकांचं जतन होईल, पिकांना एक चांगली ओल मिळेल, अशी पद्धत तर 15-16 पासून स्टार्ट होऊन पण 22 पासून विहिरीच्या पाण्यामध्ये काहीतरी आवक होईल, अशा हा. पद्धतीचा मान्सून सुद्धा होईल. आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये विचारेल मी तुम्हाला, दुष्काळ होता की 1972 होता. हा. हम्म. सर, ते आता या राहिलेल्या भागात पाऊस नक्की पडणार का आता?
नेमकं भाग कोणते राहिलेत? आता एकंदरीत पाहिले आपण तर परतूर तालुक्यामध्ये रांजणीच्या साईडला काही भाग हा आहेत. बीड, सोलापूरमध्ये काही भाग आहेत आणि जालन्यात पण आहेत. हा जालन्यात एकंदरीत गोदा पट्टा राहिलेला आहे आणि विषय असा येतोय की या भागांना सुद्धा ह्या पुढच्या टप्प्यामध्ये घेईल अशी कंडिशन मॉडेलनुसार स्पष्ट दिसते. आणि याच्यामध्ये जी काही प्रणाली आहे जी दरवर्षी आपण पाहायला मिळते. एक साधं आणि सोपं उदाहरण देतो. हम्म जास्तही चालतं नाही. गेल्या वर्षी राज्यामध्ये हा भयंकर अतिवृष्टी झालेली आहे. हो हो बरोबर. हो पण काही जाफराबादमध्ये काही रोहिला गडपट्टे सुद्धा त्यांना अखेर ऑक्टोबरमध्ये विहिरीला पाण्यासारखा पाऊस झालाय. आणि हो आपल्या भागामध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते चक्क नोव्हेंबर पर्यंत पाणी होता. पहिल्याच हो आठवड्यामध्ये पहिले मे मध्येच पाणी आला, पण त्या भागांना पाणी नव्हता. मग त्यामध्ये लानिना असून सुद्धा ही गोष्ट का घडली आहे की तिथे पिण्याचा पाण्याचा प्रश्न जर ऑक्टोबर मध्ये मिटतोय म्हटल्यानंतर. तर हो हे सर पहा, हे सुपर अल्निनोचं हे दुष्परिणाम नाहीत. हे परिणाम जे आहेत ते स्थानिक लेवलचे आहेत. जर सुपर अल्निनो असता 1972ला ढग पण एवढे काही खास पाहायला मिळत नव्हते, ते हे यावर्षी बदिस्त आहेत. तुमच्या मनामध्ये दुसरा एक प्रश्न गंभीर पाडतोय. पण ठीक आहे, आपण 1972 ज्यांच्या पेरण्या झाल्या त्यांना हा प्रश्न पडतोय हो की आपण दुष्काळ म्हणा तर अनेक ठिकाणी ओढे नाले, पंढरपूरच्या इंद्रायणी जी काही आळंदीची इंद्रायणी आहे ती सुद्धा तुडूंब भरून वाहते. त्याचबरोबर जायकवाडी धरणात देखील मागच्या तुलनेमध्ये 4-5% पाण्यामध्ये वाढ झाली. आज तर 22,000 क्युसेसने पाणी सोडले जाते. त्यानंतर वरचे जे काही पवई तलाव आहेत ते बंधारे भरताना दिसत आहेत. आणि विदर्भातही अनेक ठिकाणी ओढे नाले वाहिलेत. मग ही सुरुवात 1972ची नाही. तर हे जे काही घडतंय हे निसर्गाचा एक जोपास आपण स्थानिक लेवलचा एक बिघाड म्हणता येईल. हा त्याच्यामध्ये वाऱ्याचा जो काही जोर आहे ते अडवण्यासाठी, हे ढग थांबण्यासाठी आणि झाडं जी काही ह्युमिडिटीची लेवल तयार करतात ती लेवल मेंटेन राहत नाही, म्हणून पाण्याच्या थेंबामध्ये जाडी वाढत नाही. आभाळही आले, पाऊसही 2-2 घंटे पडलाय, पण तो इतका सूक्ष्म पडलाय की कपडे पण ओले होत नाहीत. हो पाऊस पडण्याची जी काही कंडिशन आहे त्यामध्ये खूप अशा पद्धतीने निसर्गाला अनुकूल परिस्थिती मिळत नाही. बाकी कमी दाब, मान्सूनची जी काही ढगांची आगमनाची व्याप्ती आहे, मान्सून कुठेपर्यंत कसा पोहोचतो सगळीकडे पोहोचलाय. पण हम्म जिथे जिथे त्याला परिस्थिती गरमीच्या लेवल किंवा अनुकूल मिळेल तिथे तो जास्त पडलाय. आणि जिथे बिलकुल नॉर्मली थंड वातावरण राहिले, वाऱ्याचा प्रेशर जास्त राहिलाय, ते अडवण्यासाठी ते झाडं राहिलीच नाहीयेत. हो पण सर तरी राहिला तरी मान्सूनची जी काही आहे ती वाटचाल अशी राहिलेली. आता हे जाऊ द्या, साल 1972 साल सांगितले जाते. हा इथून पुढे सुद्धा कोणतंही साल, लानिनाचंही साल येऊ द्या, सामान्य पावसाळ्याचंही साल येऊ द्या, त्यामध्ये असे गावखडे, असे शिवार राहणार म्हणजे राहणारच. जसं हा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत रोहिल्यागड राहिलाय, जाफराबादमध्येही अनेक भाग राहिलेत, तसे होत राहणार आहे. काही ठिकाणी खूप पडणार, काही ठिकाणी सोडणार. ही हा प्रणाली पुढच्या 2027ला पण पाहायला मिळणार आहे. ही रेकॉर्डिंग तुमच्या चॅनलवर मी त्यावेळेस दाखवणार आहे. आणि हो दुसरी महत्वाची गोष्ट, हे 28-29लाही पाहायला मिळणार आहे. ही स्थानिक लेवलची बिघाड आहे आणि ही बिघाड झाडांची गर्दी झाल्याशिवाय शक्य नाहीये. हा नक्कीच. नक्की सर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. नक्कीच.